आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना मराठा आणि ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळतोय। यावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला सामना राज्यानं पाहिला। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या निमित्तानं हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलाय। पुण्याच्या भाषणातून छगन भुजबळ यांनी चिथावणी दिल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। तसंच तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा असं विधान भुजबळांनी केल्याचा दावा जरांगेंनी केला। जरांगेंच्या या विधानावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पलटवार केलाय। पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा। याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडवून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायची, दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं। कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना। कडवट मराठी आहोत, उत्तराला उत्तर देणारच असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय। मनोज जरांगे यांनी आणखी एक एम फॅक्टरचा मुद्दा उचलून धरलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीच्या नंतर जरांगेंनी आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हाती घेतलाय आणि या संदर्भात मनोज जरांगे यांनी रविवारी मोठी मागणी केली आहे। जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगेंनी केली आहे। तसंच सरकार आरक्षण कसं देत नाही तेच बघतो असा इशारा जरांगेंनी दिलाय। जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे। तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी। त्यांना म्हणा तुझा अभ्यास कमी आहे, तुला माहिती आहे का, कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी, कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी। त्यांना म्हणून तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावा होता। काय खुश करायला काय मी मुख्यमंत्री का? अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब, अभ्यास तुम्हाला नाही। आधी मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष सुरू आहे। आता जरांगेंनी यात मुस्लिम धर्मीयांना सुद्धा ओढण्याचा प्रयत्न केलाय। आगामी काळात त्याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं करणार आहे। मनोज जरांगेंनी एक महिना आणि ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंची लढाई सुरू आहे। जरांगेंनी उपोषण स्थगित करताना सरकारला 13 जुलैपर्यंत जरांगे यांच्यासह ओबीसी नेत्यांना आवाहन केलं होतं। दोन्ही समाजाच्या नेत्यांनी शांतता राखावी असं विधान शंभूराज देसाईंनी केलं। या आवाहनाला जरांगेंनी प्रतिसाद दिलाय। शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता। मात्र सरकारला दिलेली डेडलाईन संपण्याच्या आधी जरांगेंनी रॅली काढण्याचा निर्णय घेतला। 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही शांतता रॅली काढण्यात येणार आहे। मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय, मी एकटा पडलोय। मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा। या जनजागृती शांतता मराठा रॅलीत महिला आणि पुरुषांनी सहभागी व्हावं असं आवाहन जरांगेंनी केलंय। राज्यात आरक्षणावरून वातावरण तापलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी उपोषण केल्यानं नवा संघर्ष निर्माण झाला। त्यात मनोज जरांगे आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगली झुंपली आहे। सत्ताधारी महायुतीचे मंत्री विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे। मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटत चालल्याची टीका विखे पाटलांनी केली। विखे पाटलांच्या टीकेचा मनोज जरांगेंनी समाचार घेतला। कधीतरी मराठा शिका असा हल्लाबोल जरांगेंनी केलाय। आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे का, त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना। थोडंसं कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायला शिका। आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटले। मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला। त्यात मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांमधला आरोप प्रत्यारोप वर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जातीय वादावर भाष्य केलं। समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। मी इतकी वर्ष या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाही। द्वेष पसरवला जात असल्याचं म्हणत राजकीय पुढाऱ्यांना राज ठाकरेंनी लक्ष केलं। सगळे पुढारी हे
जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील, जे जातीपातीचं बीज घालवणारे जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे. जातीय द्वेषावरून निर्माण होणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज यांनी भीती व्यक्त केली आहे. की आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल. खून खराबी होती याच्यावरनं. राज ठाकरेंनी जातीय द्वेषाचा उल्लेख करत नेत्यांना लक्ष केलं, त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांनी एका जिल्ह्यात उपोषण सुरू केल्यानं जालन्यातलं राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघालं. अशा स्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आजवर मराठा आंदोलनात अग्रणी असलेल्या डॉक्टरांना काळं फासल्याची घटना घडली. कधी काळी मनोज जरांगे यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेल्या मराठा आंदोलनातल्याच डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं, त्यामुळे टीका होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर रमेश तारक यांचं क्लिनिक आहे. पेशंटला दाखवायचंय असं सांगत काही जण त्यांना भेटण्यासाठी आले. वाढदिवस नसतानाही यातील काहींनी त्यांना बळच तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे असं सांगितलं. तारक यांचा सत्कार केल्यानंतर त्यांना पकडून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यांच्या चेहऱ्याला काळं फासण्यात आलं. दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आपला कधीच विरोध नव्हता असं डॉक्टर तारक यांनी स्पष्ट केलंय. माझा तुम्ही जर ते ऐकलं असेल तर माझा आंदोलनाला विरोध नाहीये, माझा आरक्षणाच्या लढ्याला विरोध नाहीये, माझं फक्त आंतरवालीत नकोय. आंतरवालीत जे जाती तेढ निर्माण झाले त्याला माझा विरोध होता, आंदोलनाला विरोध नव्हता. आपल्या भूमिकेचा काहींनी चुकीचा अर्थ काढल्याचा दावा डॉक्टर रमेश तारक यांनी केलाय. हे चुकीचं आहे, कारण काय आहे की सोबतची जी काही मंडळी आहे ही हुकुमशाही आणि दडपशाहीवाली आहे आणि यांचं हे कामच आहे. कारण तुम्ही सत्य समोरचा जो बोलतोय त्याची दुसरी बाजू कधीतरी तपासून पहा. या घटनेनंतर पोलीस संरक्षणाची मागणी करणार असल्याचं डॉक्टर तारक यांनी म्हटलंय. राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. मराठा तरुणांसाठी राज्य सरकारच्या सारथी संस्थेकडून मदत केली जाते, मात्र प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते सारथी संस्थेत घुसले. सारथी संस्थेतल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या सारथी संस्थेच्या कार्यालयावर धडक दिली. पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. सारथी संस्थेत प्रलंबित असणाऱ्या अनेक मागण्यांसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीनं अनेक वेळा निवेदनं देण्यात आली, मात्र या मागण्यांच्या संदर्भात कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नाही असा आरोप स्वराज्य संघटनेनं केला. मराठा समाजाच्या तरुणांना, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत सारथी संस्थेचं कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका सरचिटणीस धनंजय जाधवांनी घेतली. राज्यात आरक्षणाचा प्रश्न गाजत असताना मराठा तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी स्वराज्य संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक नवनवे खुलासे होत आहेत. बिहारनंतर या पेपरफुटीचं कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलंय. या प्रकरणी रविवारी रात्रभर ATS कडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. तत्पूर्वी नांदेड ATSनं संजय जाधव आणि जलील पठाण या दोन शिक्षकांची चौकशी करून सोडून दिलं. मात्र त्यानंतर रविवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोन शिक्षकांसह देगलूर आणि दिल्ली इथल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर जलील पठाणला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली, तर संजय जाधव यालाही ताब्यात घेण्यात आलं. हे दोघेही धाराशिव मार्गे दिल्लीला पैसे पाठवत असल्याची माहिती समोर आली. प्राथमिक चौकशीत दोषी आढळताच दहशतवाद विरोधी पथकानं लातूरातल्या दोन शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मोठ्या प्रमाणात जे शिक्षणाचं बाजारीकरण सुरू झालेलं आहे क्लासेसच्या माध्यमातून, तर त्याला सुद्धा कुठेतरी प्रशासनानं आळा घातला पाहिजे. 8 हॉल तिकीट त्या शिक्षकाकडे प्राप्त झाले, त्या पाल्यांवर आणि पालकांवरही गुन्हा दाखल व्हावा. थोड्याशा लोकांमुळे आमचं लातूर बदनाम आहे, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये लातूर शरीफ चांगला आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणी आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. नीट परीक्षांमधील घोटाळ्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. या प्रकरणी लातूरातील 2 शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नीटमध्ये गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे 2 शिक्षक काम करत असल्याचं ATSच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झालंय. लातूरमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले संजय जाधव आणि उमरान खान पठाण यांच्या मोबाईलमध्ये 12 विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड सापडले. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना परीक्षेपूर्वी पेपरची माहिती देत असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालं. त्यानंतर काही रक्कम स्वतःकडे ठेवून उरलेली रक्कम दिल्लीतल्या गंगाधर नावाच्या व्यक्तीला पाठवली जायची. त्यांच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती मिळतेय. 12 ॲडमिट कार्डच्या आधारे पोलीस आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत.
काही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चौकशी सुरू असल्याचं कळतंय। आर्थिक व्यवहार किती रुपयात ठरला होता, पैसे कशा पद्धतीने पोहोचले, त्या विद्यार्थ्यांपर्यंत किती कोणत्या माध्यमातून संपर्क साधला गेला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। नीट परीक्षेतल्या घोटाळ्याचे महाराष्ट्रातले धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नीटमध्ये गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे 2 जण काम करत असल्याचं एटीएच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय। त्यामुळे या 2 शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्लीतल्या एका अशा 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नीट पेपरफुटी प्रकरणी राज्यातून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। संजय जाधव, जलील पठाण, इरण्णा कोनगलवार यांना अटक करण्यात आली आहे। संजय जाधव चाकूर तालुक्यातल्या बोथी तांड्यातला रहिवासी आहे। जाधव पीएचडी धारक, सोलापूरच्या ठाकळीमधला प्राथमिक शाळेत कार्यरत आहे। जलील पठाण लातूर शहरातल्या अंबाजोगाई रोड परिसरातला रहिवासी आहे। पठाण पीएचडी धारक असून लातूरच्या कातपूर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहे। इरण्णा कोनगलवार हे नांदेडच्या देगलूरमधले रहिवासी आहेत। इरण्णा कोनगलवार दिल्लीतल्या गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होते। 3 जण लातूरहून दिल्लीला पेपरफुटीसाठी पैसे पाठवत असल्याची बाब समोर आली आहे। पुण्यातल्या एफसी रोडवरच्या लिक्विड लीजर लाउंज हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे विद्येच्या माहेरघरात सुरू असलेल्या पब्स आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला। त्यात विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले। तडकाफडकी 2 बीट मार्शलचं निलंबन करण्यात आलं। त्यानंतर आता आणखी एक अपडेट समोर आली असून त्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी पुणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले। या ड्रग्ज प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। हा माणसाने कसा रोल काय होता, कोणी ऑर्गनाइज केला आहे आणि किती वाजता ते आले, किती वाजता गेले, असे प्रकारची जे प्राथमिक माहिती आहे मला प्राप्त झालेली आहे। या पार्टीचा आयोजक अक्षय कामठेला अटक करण्यात आली असून लोकाला आता अटक करण्यात आलेला आहे। त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओमध्ये दिसणारे माणूस कोण आहे। या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांनी दिलेत। पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या एल थ्री बारमध्ये काही तरुण ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप होतोय। याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। या ड्रग प्रकरणाचे पडसाद पुण्यात उमटले। या घटनेनंतर पतित पावन संघटना आक्रमक झाली आहे। पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फर्ग्युसन रोडवरच्या या बारवर धडक दिली। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बारवर दगडफेक केली। बारच्या बाहेर असलेल्या झाडांच्या कुंड्याही बारच्या फलकावर फेकून मारण्यात आल्या। त्याचप्रमाणे बारच्या फलकाची काठीच्या साह्याने तोडफोड करण्यात आली। या बारच्या बॅनर आणि लोगोचीही तोडफोड करण्यात आली। यावेळी पतित पावन संघटनेकडून घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यामध्ये पब संस्कृती आणि ड्रग संस्कृती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा या संघटनेने दिला। पुण्याची संस्कृती ही अशी पब आणि ड्रग्सच्या नावानं बदनाम होऊ देणार नाही अशा घोषणा देत ते इथं आलेले होते आणि इथं येऊन त्यांनी ही तोडफोड केली आहे। याच्यानंतर तातडीनं पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान तोडफोडीच्या या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत वार प्रहार सुरू असल्याचं पाहायला मिळालं। लोकसभा निवडणुकीत सुद्धा दोन्ही शिवसेना एकमेकांविरोधात आमने सामने उभे ठाकल्या। त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेत्यांचा त्यांनी समाचार घेतला। मात्र रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली। मुंबईत आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राऊतांचं नाव न घेता टोला लगावला। भोंगा वाजवणाऱ्या काही लोकांना बांबू लावला पाहिजे असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। शिंदेंच्या या टीकेवर संजय राऊतांनी जोरदार पलटवार केला। काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे, अरे असे लोक आहेत सकाळी भोंगा वाजतो। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून तो बांबू वाजून आज बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेतला हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह आहे।
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला. त्यातही साताऱ्याची जागा अपक्षाच्या पिपाणी चिन्हानं अवघ्या काही मतांनी गमवावी लागली. त्यामुळे आता विधानसभेत पिपाणीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवारांनी हे चिन्हच रद्द करण्यासाठी कंबर कसल्याचं दिसतंय. शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलंय. फ्री सिम्बॉलमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यानं अडचणी येत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आलाय. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचा या पत्रात उल्लेख करण्यात आलाय. कुठेतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते. आगामी विधानसभेमधली पिपाणीची मतं जे जाणार आहेत ती वाचावी याकरता साहेबांनी पत्र दिलं असावं. एखादं चिन्ह कोणालाच देऊ नये अशा पद्धतीची मागणी करणं हे याचाच अर्थ ते किती हतबल झालेले आहेत हेच याच्यावरनं स्पष्ट होतं. निवडणूक आयोग हे चिन्ह रद्द करतं की महाराष्ट्राच्या राजकीय पक्षाचा आणखी एक वाद कोर्टात पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे सोबळावर लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यावेळी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टीनं आदेश देण्यात आले. तसंच राज ठाकरे दौरा करणार आहेत. मी जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल, जुलै मिडमध्ये. विधानसभेला किती जागा लढवणार यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं. किती जागा लढण्याची आत्ता सांगू, सगळं आत्ता सांगून टाकू. विधानसभेत कोणत्या मुद्द्यावर लढणार यावर राज ठाकरेंनी खोचक उत्तर दिलंय. मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन. महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार न. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर राज यांनी उत्तर देणं टाळलंय. आपल्यावर पर्सनल अटॅक केले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाज पक्ष सांगितलेला बिनशॉट मला उद्धव ठाकरेने का. विधानसभा मतदारसंघाचा अहवाल देण्याचे आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुद्धा लाजवेल असे पराक्रम पाहायला मिळतात. नाशिक शिक्षक मतदारसंघात घरपोच साडी, सफारी कापड आणि नथ वाटप केली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. ज्यांच्यावर भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे त्या शिक्षकांना हे शोभतंय का असा सवाल निर्माण झालाय. नाशिकमध्ये शिक्षकांना पैसे वाटप झाल्याचा दावा सुषमा अंधारेंनी करत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. नाशिक शिक्षक मतदारसंघात तर मतदार असलेल्या शिक्षकांना साडी, सफारी कापड आणि नथ थेट घरपोच पाठवले जात असल्याचा आरोप केला जातोय. माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे. त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल याची चौकशी व्हायला पाहिजे. आज आम्ही त्याची तक्रार करतोय. फसवेगिरी आहे. त्या फसवेगिरीला कोणीही बळी पडता कामा नये. पतीला ड्रेस, पत्नीला साडी आणि नथ घरपोच येत असल्याच्या बातम्यांनी शिक्षक मतदारसंघातली निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीच्या दर्जापेक्षाही खालवल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे ज्यांना भावी पिढीला घडवायचं आहे त्यांनाच निवडणुकीत संस्कार घडवण्याची गरज निर्माण झाली आहे. कोल्हापुरातील बिद्री सहकारी साखर कारखान्याची राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानं झाडाझडती घेतली आहे. त्यावरून कोल्हापुरातलं राजकारण तापलंय. KP पाटील मवियाच्या वाटेवर असल्यानं ही कारवाई झाल्याचा आरोप केला जातो. आमदार KP पाटील अध्यक्ष असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला होता. राजकीय हेतूनं ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप KP पाटलांनी केला. कष्टातून घामातून निर्मिती झालेला हा कारखाना आहे प्रगतीपथावर. त्याच्यासाठी काय हे करा अडथळे. जरूर तुमचा राजकीय दुश्मन KP पाटील असेल तर त्यांच्याबद्दल काय करायचं ते करा. तुम्हाला व्यक्तिगत काय कारवाई करायची KP पाटलावर करावी ना. आपल्या विरोधकावर करायचं असेल तर आपण करू शकता, पण ते अशा पद्धतीने योग्य नाही. KP पाटील यांच्या कारखान्यावर छापा टाकल्यानं हसन मुश्रीफ यांनी उत्पादन शुल्क विभागाला खडे बोल सुनावलेत. या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो. ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळे सहानुभूती ज्यादा मिळणार KP पाटलांना. बिद्री साखर कारखान्यावरील कारवाईच्या टायमिंगची चर्चा आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या झाडाझडतीनं कोल्हापूरचं राजकारण तापलंय. मुख्यमंत्री आज भंडाऱ्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपर्यटन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पत्रकारांसाठी असलेली बोट बुडाली. सुदैवानं बचाव पथकानं सगळ्यांची तात्काळ सुटका केल्यानं मोठा अनर्थ टळला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वैनगंगा नदीवरील जलपर्यटन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। वैनगंगा नदीवरील जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचं मीडियाकडून वार्तांकन केलं जात होतं। पत्रकारांसाठी स्वतंत्र अशी बोट होती। पत्रकार असलेली ही बोट बुडाली, मात्र बोटीत जास्त वजन झाल्यानं बोट बुडाल्याचं कळतंय। वेळीच सुरक्षा रक्षकांनी सर्व माध्यम प्रतिनिधींना रेस्क्यू केलं। न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी उदय तिमांडे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते हे सुद्धा या बोटीत होते। सुदैवानं बचाव पथकानं वेळीच रेस्क्यू ऑपरेशन केल्यानं सर्व पत्रकारांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला।